नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात थरार सत्य आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी, कोणाला मदत मिळाली, किती रक्कम मिळाली आणि ही यादी कशी पाहायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भाग 1. अतिवृष्टी नुकसान पार्श्वभूमी 1 मिनिट. मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना मदत म्हणून वितरित करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आहे, परंतु अजूनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसे कधी येणार याची प्रतीक्षा सुरू आहे. भाग 2. मदत वाटप झाल्यानंतर जर लाभार्थी यादी सार्वजनिक केली तर त्यातून मोठी पारदर्शकता येते. विनर्स, कोणत्या शेतकऱ्याला मदत मिळाली, किती रक्कम मंजूर झाली, खात्यात किती पैसे जमा झाले, हे सर्व शेतकरी स्वतः पाहू शकतात. याच कारणामुळे शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की मदत वाटप झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात यावी. कारण जालना, बीड अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मदत वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. भाग 3. शासनाचा निर्णय आणि बैठक 50 सेकंद. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात बैठक घेऊन लाभार्थी यादी प्रकाशित करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. यापूर्वी आपण यवतमाळ, बुलढाणा, जळगाव आणि इतर काही जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्यांचे अपडेट या चॅनलवर पाहिलेले आहेत आणि आता राज्यातील सर्वात मोठा मदत वितरित झालेला जास्त लाभार्थी असलेला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर किंवा नगर जिल्हा. भाग 4. अहिल्यानगर जिल्ह्याच्या लाभार्थी याद्या आता प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. विनर्स, या याद्या तुम्ही ahilyangar.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता. यासाठीची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तालुकानिहाय लाभार्थी यादी, नावानुसार यादी, KYC पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांची यादी अशा प्रकारे वेगवेगळ्या याद्या पाहायला मिळतील. भाग 5. कोणकोणते तालुके समाविष्ट 40 सेकंद. मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील खालील तालुक्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत. अहिल्यानगर, अकोले, जामखेड, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहता, राहुरी, संगमनेर. आपल्या तालुक्याची यादी डाउनलोड करून PDF ओपन करून नाव शोधू शकता. भाग 6. पुढे काय 40 सेकंद. मित्रांनो, हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या माध्यमातून उचलण्यात आलेलं आहे. याच पद्धतीने आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या लाभार्थी याद्या प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध होतील त्याबद्दल आम्ही तुम्हाला तत्काळ अपडेट देण्याचा प्रयत्न करू. भाग 7. पुढील अनुदान वाटप अपडेट 30 सेकंद. मित्रांनो, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटपाची प्रक्रिया प्रलंबित आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 जानेवारीनंतर पुढील टप्प्यात वाटप होण्याचे संकेत आहेत. याबाबत कोणताही नवीन GR, आदेश किंवा अपडेट आला तर तो देखील आपण या चॅनलवर सर्वात आधी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय